Hello everyone, Kannada International School Washim welcomes you all. Subscribe our channel right now and press the bell icon for more videos. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण शिकत आहोत इयत्ता 7वीचं सुलभ भारतीय पुस्तक. याआधी आपण आपली एक कविता आणि एक पाठ बघितलेला आहे. तसंच त्या कवितेचे आणि पाठाचे प्रश्न उत्तर पण आपण बघितलेले आहेत. तर आज आपण बघणार आहोत आपला इयत्ता 7वीची कविता तिसरी, की ज्या कवितेचं नाव आहे माझ्या अंगणात. ही कविता आपण शिकलेली आहे. तर आज आपण या कवितेची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. चला तर बघूया माझ्या अंगणात या कवितेची प्रश्न उत्तरे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं होतं की माझ्या अंगणात या कवितेचे कवी आहेत ज्ञानेश्वर कोळी. या कवितेचे कवी कोण आहेत? ज्ञानेश्वर कोळी. ठीक आहे. तर आता थोडक्यात असे बघू की या कवितेमध्ये आपण काय बघितलं होतं. बघा, शेतामध्ये धान्य पिकल्याच्या नंतर शेतकऱ्याला खूप आनंद होतो आणि त्याच्या कष्टाचे चीज होते. या कवितेमध्ये शेतातील पिकांचे आणि शेतकऱ्याच्या मनातील भावनांचे वर्णन केलेले आहे. तर असं आपण याच्यामध्ये बघितलं होतं. बघा, या कवितेमध्ये काही कठीण शब्द आले होते. तर आता आपण बघूया कठीण शब्दांचे अर्थ. बघा, आपल्या कवितेच्या पहिल्याच ओळीमध्ये शब्द आला होता शाळवाचं मोती, हो की नाही? काय होती कवितेची पहिली ओळ? गहू शाळवाचं मोती, हो की नाही? आता गहू शब्द तुम्हाला कळाला, परंतु शाळवाचं मोती म्हणजे काय? तर शाळव हे काही ठिकाणी ज्वारीला म्हटलं जातं. मग शाळवाचं मोती म्हणजे ज्वारीचे दाणे. शाळवाचं मोती म्हणजे ज्वारीचे दाणे. ठीक आहे. तर पुढचा शब्द बघू. बघा, लख्ख. लख्ख या शब्दाचा अर्थ होतो स्वच्छ किंवा शुभ्र. शक्यतोवर लख्ख हे विशेषण प्रकाशासाठी वापरलं जातं. आपण काय म्हणतो? लख्ख प्रकाश पडला, हो की नाही? तर लख्खचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे स्वच्छ किंवा शुभ्र. पुढे बघू. रास. रास या शब्दाचा अर्थ ढीग असा होतो. उदाहरणार्थ, जेव्हा शेतकऱ्याच्या शेतातून धान्य घरी येतं तेव्हा त्याची काय टाकली जाते? रास टाकली जाते, म्हणजे त्याचा ढीग टाकला जातो. पुढे बघू. मिजास या शब्दाचा अर्थ तोरा असा होतो. आता तोरा, ऐट, रुबाब किंवा डोल हे मिजाज शब्दाचे अर्थ आहेत. तर बघा, पुढचा शब्द आहे शिनतो. बघा, शेतकरी शेतामध्ये खूप कष्ट करत असतो आणि कष्ट केल्याच्या नंतर त्याला थोडासा थकवा येतो. थकवा येण्यालाच शिनणे असं म्हणतात. ते या ठिकाणी अर्थ दिलेला आहे. शिनतो म्हणजे काय? तर दमतो किंवा भागतो, हो की नाही? किंवा आपण याला थकतो असं देखील म्हणू शकतो. पुढे बघू. माय. माय हा बोली भाषेतला मराठी शब्द आहे. प्रमाण भाषेत मायचा अर्थ आई असा होतो. पुढचा शब्द आहे घरामंदी. बघा, ही कविता बोली भाषेतील आहे. कोणत्या भाषेतली? बोली भाषा, हो की नाही? कोणत्या भाषेमध्ये आहे? बोली भाषेमध्ये ही कविता आहे. सर एक मिनिट. तर बघा, ही कविता बोली भाषेमध्ये आहे, परंतु या ठिकाणी बरेचसे शब्द हे बोली भाषेतले आलेले आहेत. जसं की घरामंदी. घरामंदी म्हणजे काय? तर घरामध्ये, हो की नाही? ठीक आहे. पुढे बघू. पुढचा शब्द आहे टिपती. टिपणे म्हणजे काय? की पक्षी आपल्या चोचीने दाणे खातात, त्यालाच टिपणे असं म्हणतात, किंवा खाणे असं आपण म्हणू शकतो प्रमाण भाषेमध्ये, खाणे. पुढे शब्द आहे दूर. आता आपणा सर्वांनाच माहिती आहे दूर म्हणजे लांब. पुढचा शब्द आहे आसू. शुद्ध भाषेमध्ये याला अश्रू असं म्हणतात. आता पुढे बघू. बघा, मोती हा शब्द आलेला आहे. तर मोती कशाला म्हणतात? जे पांढऱ्या रंगाचं रत्न असतं त्याला म्हणतात मोती. तसंच पोवळे हा देखील कवितेमध्ये शब्द आलेला आहे. तर पोवळे म्हणजे काय? तर लाल रंगाचं जे रत्न असतं त्याला म्हणतात पोवळे, हो की नाही? पुढे बघू. रानमेवा. तर रानमेवा म्हणजे काय? रानात पिकणारी फळे. आता रानात पिकणारी फळं म्हणजे कोणती फळे? जसे की आंबा, पेरू, बोरं, आपल्याला चवळीच्या शेंगा किंवा तुरीच्या शेंगा याचा समावेश
रानमेवामध्ये होतो. मग रानात पिकणारी विविध प्रकारची फळं त्याला आपण म्हणतो रानमेवा. पुढे बघू, दुधातली साय. आपणा सर्वांनाच माहीत आहे की दूध तापवल्याच्या नंतर त्याच्यावर जो काही जाड तवंग येतो त्याला आपण साय असं म्हणतो. पुढे बघू, तर या ठिकाणी एक वाक्प्रचार आलेला आहे. तर कोणता वाक्प्रचार आहे? तो गुण्या गोविंदाने खाणे. तर गुण्या गोविंदाने खाणे म्हणजे काय की एकत्र बसून सहमतीने किंवा प्रेमाने जेवण करणे, त्याला म्हणतात गुण्या गोविंदाने खाणे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी शब्दांचे अर्थ पाहता येतात. आता पाहूया आपण प्रश्न आणि उत्तर. चला तर मग पहिला प्रश्न आहे बघा या ठिकाणी. प्रश्न पहिला, पुढील प्रश्नांची 1 ते 2 वाक्यामध्ये उत्तरे लिहायची आहेत. आता आपण बघू पहिला प्रश्न, कवीच्या अंगणामध्ये कशाची रास पडते? बघा प्रश्न काय आहे की कवीच्या अंगणामध्ये कशाची रास पडते. तर बघा आपण बघितलंच आहे, कवीच्या अंगणामध्ये मोती पवळ्याची रास पडते. म्हणजे मोती पवळ्याची रास पडणे म्हणजेच काय, तर गहू आणि ज्वारी यांच्या दाण्यांची रास पडणे म्हणजेच मोती पवळ्याची रास पडणे. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 2 क्रमांक, रानमेवा कुठे उगवला आहे? प्रश्न काय आहे? रानमेवा कुठे उगवला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, रानमेवा हा कवीच्या अंगणामध्ये उगवलेला आहे. रानमेवा कुठे उगवला आहे? कवीच्या अंगणात. आणि आपण आधीच बघितलं, रानमेवा म्हणजे काय की शेतामध्ये पिकणारी जी फळं आहेत त्याला म्हणतात रानमेवा, हो की नाही? आता पुढे बघू, प्रश्न क्रमांक 3. बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे? बघा, तर या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येईल की रानमेवा एकमेकांना दिला आणि घेतल्याने वाढतो, म्हणून कवी सर्वांना गुण्या गोविंदाने रानमेवा खायला सांगत आहे. सोप्या शब्दात आपल्याला असंही म्हणता येतं की कवी काय म्हणतो की गुण्या गोविंदाने रानमेवा खा. गुण्या गोविंदाने खा म्हणजे एकमेकांना द्या आणि घ्या. आता उदाहरणार्थ बघा की जसं की आपण देवाला गेल्याच्या नंतर आपण देवाला प्रसाद वाहतो आणि देवाला वाहिलेला प्रसाद नंतर आपण स्वतःच खातो का? नाही, तर आपण तो प्रसाद इतरांना वाटत असतो, हो की नाही? तर अशा प्रकारे रानमेव्याचं देखील तसंच आहे की हा जो रानमेवा आहे हा दिल्या घेतल्याने वाढतो, हो की नाही? ठीक आहे, तर पुढे बघू, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आहे, कवीच्या अंगणात पाखरे का येतात? प्रश्न काय आहे? कवीच्या अंगणात पाखरे का येतात? तर आपल्याला उत्तर सांगता येईल याचं की कवीच्या अंगणामध्ये पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात. तर पाखरं काय येतात कवीच्या अंगणामध्ये? कारण कवीच्या अंगणामध्ये नेहमीच धान्याच्या राशी पडलेल्या असतात आणि त्या धान्याचे दाणे टिपण्यासाठी पाखरे कवीच्या अंगणात येतात. आता पुढे बघू, प्रश्न क्रमांक 2. बघा, पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा. बघा या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यातून जो अर्थ व्यक्त होतो तर तोच अर्थ कोणत्या ओळीमध्ये व्यक्त झालेला आहे त्या ओळी आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर बघू पहिल्यांदा वाक्य काय आहे ते. वाक्य आहे, गहू ज्वारीच्या राशी शेतामध्ये पडल्या आहेत. बघा या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये जो काही अर्थ आहे तर तो अर्थ कोणत्या ओळीमधून व्यक्त होतो त्या ओळी आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. बघा कोणत्या ओळीमधून हा अर्थ व्यक्त होतो? बरोबर, हा अर्थ व्यक्त होणाऱ्या ओळी आहेत, गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. बघा ओळी कोणत्या आहेत? गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. ह्या ओळीमधून ह्या विधानाचा अर्थ व्यक्त होतो. आता पुढे बघू विधान क्रमांक 2. बघा काय विधान दिलेलं आहे? काळ्याभोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते. या ठिकाणी हे एक काय आहे? विधान किंवा वाक्य दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? विधान किंवा वाक्य. तर ह्या वाक्यामध्ये व्यक्त होणारा अर्थ
कोणत्या ओळीमध्ये व्यक्त होतो? तर बघा, काळ्या शार मातीतूनी मोती पवळ्याची रास. कोणत्या ओळीतून हा अर्थ व्यक्त होतो? काळ्या शार मातीतूनी मोती पवळ्याची रास ह्या ओळीमधून वरील विधानाचा अर्थ व्यक्त होतो. आता बघू वाक्य क्रमांक 3. बघा काय आहे तिसऱ्या नंबरचं वाक्य. शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते. तर बघा या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? तर ह्या वाक्यातून जो अर्थ व्यक्त होतो तोच अर्थ व्यक्त करणाऱ्या ओळी या ठिकाणी सांगायच्या आहेत. बघा तर कोणत्या ओळी आहेत त्या? जीव दमतो शीनतो घास भरवते माय. बघा की शेतकरी जेव्हा शेतामध्ये खूप कष्ट करतो तेव्हा दमून भागून आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याची जी आई आहे ती आई त्या शेतकऱ्याला घास भरवण्याचं काम करते, हो की नाही? म्हणूनच कवीने आईला दुधाच्या साईची उपमा दिलेली आहे. कवीने आईला कशाची उपमा दिलेली आहे? दुधाच्या साईची. तर ती का दिली? कारण जेव्हा शेतकरी शेतामध्ये काम करून दमतो, शिनतो आणि दमल्याच्या नंतर शिनल्याच्या नंतर त्याची जी आई आहे त्याला या ठिकाणी माय म्हटलेलं आहे. आईला काय म्हटलेलं आहे? माय. तर ती माय जी आहे त्या शेतकऱ्याला घास भरवण्याचं काम करते असा या विधानाचा अर्थ होतो. आता बघू विधान क्रमांक 4 किंवा वाक्य क्रमांक 4 काय आहे? रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदात खाऊया. बघा वाक्य काय दिलेलं आहे? रानातला जो रानमेवा आहे तो आपल्याला एकमेकांना देत आणि घेत खायचा आहे. तर कोणत्या ओळीमधून हा अर्थ व्यक्त होतो? बघा या ठिकाणी ओळी दिलेल्या आहेत. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा. बघा हे जे कडवं आहे या कडव्यामधून ह्या विधानाचा अर्थ व्यक्त होतो. आता पुढे बघू. या ठिकाणी एक प्रश्न स्वमत. स्वमत म्हणजे काय? तर तुमचं मत या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. बघा आता 7वी पासून पुढं हा प्रश्न तुम्हाला नेहमीच येणार आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं मत सांगायचं असतं. त्याला स्वमत असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्वमत, हो की नाही? आणि तुम्हाला या प्रश्नाचा सराव आत्तापासून असायला हवा. तर हा जो प्रश्न आहे हा स्वमत आहे, म्हणजे तुमचं स्वतःचं मत या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर प्रश्न काय आहे ते बघूया. तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा. बघा आपल्या अवतीभोवती बरेचसे शेतं तुम्ही पाहत असता. असंच जर तुम्ही एखादं छान सुंदर असं शेत पाहिलेलं असेल तर त्या शेताचं वर्णन तुम्हाला लिहायचं आहे. आता कुणी म्हणेल कसं लिहायचं? तर बघू या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला अशा प्रकारचं आपलं स्वमत सांगायचं आहे. उदाहरण बघू. बघा या ठिकाणी एक मत दिलेलं आहे एका मुलाचं. तुम्ही तुमचं मत लिहायचं आहे. बघा पारनेर हे माझ्या मामाचे गाव. एकदा थंडीच्या दिवसात मी मामाकडे गेलो होतो. दुसऱ्या दिवशी मामाच्या बैलगाडीने आम्ही शेतावर गेलो. मामाने मला ज्या शेतावर नेले ते तुरीचे शेत होते. बघा कशाचं शेत होतं ते? तुरीचं. मी तुरीचे शेत पहिल्यांदाच पाहत होतो. बघा हा जो मुलगा आहे यानं यापूर्वी कधीही तुरीचं शेत बघितलं नव्हतं आणि तो असं म्हणतो की मी हे जे तुरीचं जे शेत आहे ते पहिल्यांदाच पाहत होतो. भरलेल्या लोंब्या नारंगी होत्या. बघा आता लोंब्या म्हणजे काय? तर तुरीचे जे फाटे असे लोंबलेले असतात की नाही, ज्याला खूप शेंगा लागलेल्या असतात त्याला आपण लोंब्या असं म्हणतो. बघा त्यांचा रंग कसा आहे? नारंगी, हो की नाही? पुढे बघू. त्या वाऱ्यावर डोलत होत्या. एखाद्या वाऱ्याची झुळूक त्या लोंब्यांवरून गेली की एक नारंगी लहर डुचमळून जात असे. आता डुचमळून जाणे म्हणजे काय? की बघा तुम्ही कधी गव्हाचं शेत बघितलं आहे का? की जेव्हा त्या गव्हाच्या शेतावरून वारं जातं तेव्हा पूर्ण त्या गव्हाच्या ज्या ओंब्या असतात त्याच्या समुद्राच्या लाटांसारख्या हालत असतात. त्यालाच डुचमळणे असं म्हणतात. बघा नारंगी रंगाचा कोणी सडा घातला की काय असे वाटत होते
आणि ते तुरीचं शेत असं दिसत होतं की जणू काही त्या संपूर्ण शेतामध्ये नारंगी रंगाचा सडाच कोणतरी शिंपडलेला आहे असं ते शेत दिसत होतं. बघा, तुरीचे शेत खूप सुंदर दिसत होते. मी ते डोळे भरून पाहतच राहिलो. शेतावरून जरा वेळाने मी परतलो, पण माझ्या डोळ्यात ठसलेले तुरीचे शेत जणू नारंगी धून छेडत माझ्यासोबत येत होते. बघा, या ठिकाणी एका मुलाने आपल्याला तुरीच्या शेताचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही दुसरं देखील एखादं शेत बघितलेलं असू शकतं. कुणी गव्हाचं शेत बघितलं असेल, कुणी दुसरं कशाचं शेत बघितलं असेल. तर तुम्ही जे शेत बघितलेलं आहे तर तुम्हाला त्याच शेताचं वर्णन करायचं आहे. आता पुढे बघू. मग या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की शेतात आलेल्या 2 धान्यांची नावं सांगा. बघा, या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि इथून पुढच्या वर्गांमध्ये तुम्हाला असे प्रश्न बरेच विचारले जातात. तुम्हाला अशा आकृत्या दिल्या जातात आणि आपल्याला त्या भरायच्या असतात. बघा, या ठिकाणी कृती काय दिलेली आहे, शेतात आलेल्या 2 धान्यांची नावं सांगायची आहेत. तर सांगा बरं 2 धान्यांची नावं. बरोबर, एक नाव आहे गहू आणि दुसरं नाव आहे ज्वारी. हो की नाही? कवीच्या अंगणात किंवा कवीच्या शेतामध्ये हेच पिकं होते असं आपल्याला दिसून येतं. पुढे बघू. रानातला मेवा हे केल्याने वाढतो. बघा, कृती क्रमांक 2 काय आहे की कोणत्या गोष्टी केल्यानं रानातला मेवा वाढतो. तर याचं उत्तर आहे त्याच्या शेतातल्या गोष्टी आहेत ते एकमेकांना दिल्याने आणि एकमेकांच्या घेतल्याने रानमेवा वाढतो असं कवी म्हणतो. बघा, ह्या ज्या आकृत्या आहेत यांना कृती असं म्हणतात. यांना काय म्हणतात? कृती. आणि तुम्हाला प्रश्न येतो कृती पूर्ण करा. प्रश्न काय येतो? कृती पूर्ण करा. तर या ठिकाणी आपण काय करत आहोत? कृती पूर्ण करत आहोत. पुढे बघू. आता बघा, आता पुढे कृती दिलेली आहे. 3ऱ्या क्रमांकाची ही कृती आहे. कवीच्या गालावर या कारणामुळे अश्रू येतात. सांगा बरं, कोणत्या गोष्टीमुळे कवीच्या गालावर अश्रू येतात? बरोबर, की जेव्हा कवीच्या पाखरामध्ये कवीच्या अंगणामध्ये पाखरे येतात आणि जेव्हा ती पाखरं दूर जातात तेव्हा कवीच्या गालावर काय होतं? अश्रू येतात. कशामुळे अश्रू येतात? की त्याच्या अंगणातली पाखरं दूर गेल्यामुळे कवीच्या गालावर अश्रू येतात. आता पुढे बघू. कृती क्रमांक 4. कवीला घास भरवणारी कोण आहे बरं? कवीला घास कोण भरवतं? बरोबर, कवीची जी आई आहे, ज्याला कवितेमध्ये कुठला शब्द आलेला आहे? माय. तर कवीला घास भरवणारी कोण आहे? आई. ठीक आहे. तर आता पुढे बघू. आता या ठिकाणी आपल्याला भाषा अभ्यास आणि व्याकरणाचा भाग दिलेला आहे. तर बघा, या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण असे समूहदर्शक शब्दांची यादी दिलेली आहे. आपल्याला काय दिलेली आहे? समूहदर्शक शब्दांची यादी. बघा, अतिशय महत्त्वपूर्ण असतात बरं का हे शब्द, आणि तुम्हाला प्रत्येकाला हे शब्द माहीत असलेच पाहिजे. मी एकदा पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारतो, बघू किती जणांना आठवतं. लागलीच आपण त्यांची उत्तरं पाहणार आहोत. सांगा बरं, लाकडांच्या समूहाला काय म्हणतात? आठवा. पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात? किंवा केळ्यांच्या समूहाला काय म्हणतात? प्राण्यांच्या समूहाला काय म्हणतात? मुलांच्या समूहाला काय म्हणतात? किंवा द्राक्षांच्या समूहाला काय म्हणतात? आता बघू याची उत्तर. बघा, लाकडांचा जो समूह असतो त्याला म्हणतात मोळी. लाकडांच्या समूहाला काय म्हणतात? मोळी. पुढे आहे बघा, तुम्हाला हे माहीतच असेल की पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात? बरोबर, पक्ष्यांचा जो समूह असतो की नाही त्याला काय म्हणतात? थवा. हो की नाही? पुढे बघू. केळ्यांचा जो समूह असतो त्याला काय म्हणतात? बघा, बऱ्याच जणांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल की केळ्यांचा जो समूह असतो त्याला काय म्हणतात? लोंगर म्हणतात किंवा त्याला घड असं देखील म्हणतात. आलं लक्षात? की केळ्यांच्या समूहाला काय म्हणतात? एकतर लोंगर म्हणतात किंवा केळीचा घड असं म्हणतात. पुढे बघू. आता प्राण्यांचा जो समूह असतो त्याला काय म्हणतात? कळप. बघा, आता प्राणी म्हणजे कोण?
जसे की हरणांचा काय असतो, कळप. आलं लक्षात? पुढे बघू. आता मुलांच्या समूहाला काय म्हणतात? हो, तुम्हाला माहीतच आहे, कारण तुम्ही जेव्हा समूहानं राहता तर मॅडम किंवा सर म्हणतात, ए इथं घोळका करून का थांबले? तर मुलांच्या समूहाला काय म्हणतात? घोळका. हो की नाही? नेहमीच तुम्ही हा शब्द ऐकता. आता पुढे बघू. द्राक्षांचा जो समूह असतो त्याला देखील घड किंवा घोस असं म्हणतात. आता कोणी म्हणू शकतं की सर केळ्यांच्या समूहाला पण घड म्हणतात आणि द्राक्षांच्या समूहाला पण घडच म्हणतात का? हो, तर केळ्यांच्या समूहालाही घड म्हणतात आणि द्राक्षांच्या समूहालाही घड असं म्हणतात. पण दुसरं एक नाव आहे द्राक्षांच्या समूहाला, त्याला म्हणतात घोस. काय म्हणतात त्याला? घोस. ठीक आहे, तर हे शब्द लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आता पुढे बघू प्रश्न क्रमांक 2. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, पुढील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. बघा, यालाच आपण दुसरे एक म्हणू शकतो की यमक जुळणारे शब्द. याला आपण काय म्हणू शकतो? यमक जुळणारे शब्द. तर बघा, या ठिकाणी आपल्याला 3 शब्द विचारले आहेत, त्यांच्याशी यमक जुळणारे शब्द आपल्याला सांगायचे आहेत. बघा कोणकोणते शब्द आहेत. एक आहे सांडलं, दुसरा आहे रास आणि तिसरा आहे माय. तर बघू यांच्यासोबत यमक जुळणारे शब्द कोणते आहेत. बघा, सांडलं आणि पडलं यांचं यमक जुळतं की नाही? जुळतं. पुढे शब्द आहे रास, यमक जुळणारा शब्द मिजास. हो की नाही? त्याच्या पुढे शब्द आहे माय, तर त्याच्यासोबत यमक जुळणारा शब्द आहे साय. ठीक आहे, तर कवितेमध्ये यमकाला खूप महत्त्व असतं. आता प्रश्न बघू 3. प्रश्न क्रमांक 3. बघा काय आहे, पुढील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द सांगा. बघा विद्यार्थी मित्रांनो, भाषेचे 2 प्रकार असतात. एक असतं बोलीभाषा आणि एक असतं प्रमाण भाषा. शक्यतोवर वर्तमानपत्र किंवा तुमचं जे पुस्तक असतं हे प्रमाण भाषेत लिहिलेलं असतं. आपलं पुस्तक किंवा वर्तमानपत्र कोणत्या भाषेतलं असतं? प्रमाण भाषेमध्ये. परंतु व्यवहारामध्ये आपण जी बोलतो त्याला म्हणतात बोलीभाषा. व्यवहारामध्ये जी आपण भाषा बोलतो त्याला कोणती भाषा म्हणतात? त्याला म्हणतात बोलीभाषा. आणि आपल्या पुस्तकातली भाषा कोणती असते? प्रमाण भाषा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जे काही बोली भाषेतले शब्द दिलेले आहेत त्या शब्दांसाठी प्रमाण भाषेतले शब्द सांगायचे आहेत. आणि आपली कविता कोणत्या भाषेतली आहे? बोली भाषेतली. चला तर बघूया कवितेमधले जे शब्द आहेत त्यांच्यासाठी प्रमाण भाषेतील शब्द. बघा, खावा हा शब्द आलेला आहे, तर प्रमाण भाषेत खावासाठी खा हा शब्द आहे. कुठला शब्द आहे? खा. कवितेमध्ये माय हा शब्द आलेला आहे, तर प्रमाण भाषेत मायला आपण आई असं म्हणतो. बघा पुढे एक शब्द आहे घरामंदी. हा बोली भाषेतला शब्द आहे. प्रमाण भाषेमध्ये घरामध्ये असा त्याचा अर्थ होतो. पुढचा शब्द आहे आसू. पुढचा शब्द आहे आसू आणि प्रमाण भाषेत त्याला आपण अश्रू असं म्हणतो. आसूला आपण प्रमाण भाषेत काय म्हणतो? अश्रू. आता बघू, या ठिकाणी आपल्याला शब्दांचं एक वचन दिलेलं आहे तर अनेक वचन करायचं आहे. बघा, आपण आधी पण बघितलंय, जर एखादी गोष्ट एक असेल तर त्याला म्हणतात एक वचन आणि जर अनेक गोष्टी असतील तर त्याला म्हणतात अनेक वचन. बघा, शब्द आहे दाना, की ज्वारीचा किंवा गव्हाचा जर एकच कण असेल तर त्याला आपण काय म्हणतो? दाना. तर अनेक कण असतील तर त्याला आपण म्हणतो दाणे. आलं लक्षात? समजा एकच पाखरू असेल त्याला आपण म्हणतो पाखरू, पण जर अनेक असतील तर पाखरे. हो की नाही? बघा, जर घर एक असेल तर आपण घर म्हणतो, पण अनेक घरं असतील तर आपण त्याला म्हणतो घरे. बघा, एक वचनामध्ये मोती हा शब्द आहे, त्याला अनेक वचन मोती असंच होतं. बघा, काही शब्द असे असतात की ज्यांचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच असतं. जसं की शाळा हा शब्द आहे. कोणता शब्द आहे? शाळा. बघा, शाळा या शब्दाचं अनेक वचन शाळा असंच होतं. तसंच या ठिकाणी मोती या शब्दाचं अनेक वचन देखील मोती असंच होतं.
किंवा पुढे घास हा शब्द आहे. एक घास असला तरी आपण घासच म्हणतो किंवा अनेक घास असलं तरी पण आपण घासच म्हणतो. म्हणजे ह्या शब्दांच्या बाबतीत काय म्हणता येईल की या दोन्ही शब्दांचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच होतं. आता पुढे बघू. अंगण हा शब्द आहे. एक वचन मध्ये अंगण म्हणतात, तर जर अनेक जणांची असतील त्याला म्हणतो आपण अंगणे. आलं लक्षात? तर एक वचन अनेक वचन अशा प्रकारे आपल्याला पाहता येतं. आता पुढे बघू प्रश्न क्रमांक 5. बघा काय दिलेला आहे प्रश्न. कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. बघा थोडक्यात आपण याला रिकामी जागा भरा असं देखील म्हणू शकतो, परंतु भाषेमध्ये त्याला वाक्य पूर्ण करणे असं देखील म्हणता येतं. तर आपल्याला हे वाक्य पुन्हा लिहायचे. काय आहे वाक्य? बघा, काळ्या क्षार मातीतून मोती पवळ्याची रास. हो की नाही? काळ्या क्षार मातीतून मोती पवळ्याची रास. झालं की नाही वाक्य पूर्ण? आता पुढे बघू. घरामंदी घरट्यात जशी दुधातली, काय येईल पुढे? साय. हो की नाही? दुधातली साय. ठीक आहे. तर पुढे बघू. धुर उडोनिया जाता आसू येती गालावर. धुर उडोनिया जाता आसू येती गालावर. हो की नाही? बघा कवीच्या अंगणातली पाखरं जेव्हा उडून जातात तेव्हा कवीच्या गालावर काय येतात? अश्रू येतात. अशा प्रकारे आपल्याला ही वाक्य पूर्ण करता येतात. या ठिकाणी वरचीच वाक्य पूर्ण करून दिलेली आहेत. तर पुढे बघू आपण. बघा या ठिकाणी एक आपल्याला तोंडी परीक्षेसाठी प्रश्न दिलेला आहे की शेतीच्या संबंधित जी अवजारं असतील, जी अवजारं आहेत त्यांची नावं सांगा. सांगा बरं शेतातल्या 4 अवजारांची नावं. ठीक आहे, खूप सोपं. हो की नाही? जसं आपण त्याला वखर असं म्हणू शकतो. वखर. हो की नाही? किंवा आपल्याला नांगर, जे की शेतीतलं खूप महत्त्वाचं अवजार आहे. हो की नाही? वखर, नांगर. किंवा तिफन, माहिती आहे ना? तिफन. आजकाल आपण ट्रॅक्टरनं पेरणी करतो की नाही? जुन्या काळात हे यंत्राचा वापर पेरणी करण्यासाठी करायचे. वखर, नांगर, तिफन किंवा कोळपे हे देखील शेतीतलं एक अवजार आहे. कोळपे. ठीक आहे. तर ही आहे शेतीतली अवजारं. आलं लक्षात? ठीक आहे. तर मग बघा या ठिकाणी प्रकट वाचन. आता प्रकट वाचन म्हणजे काय? तर बघा ही जी कविता आहे ती तुम्हाला तालासुरात म्हणायची आहे. तसंच आनंददायी पद्धतीने वैयक्तिकरित्या किंवा समूहात ही कविता आपण मोठ्यानं म्हणायची आहे. आलं लक्षात? तर ही कविता तुम्ही तालासुरात वैयक्तिक. आता बघा लॉकडाऊनच्या काळात तुम्ही समूहात तर ही कविता म्हणू शकत नाही, तर आता ही तुम्हाला कशी कविता म्हणायची आहे? वैयक्तिकरित्या. म्हणजे तुम्ही एकट्यानंच ही कविता म्हणायची आहे. ठीक आहे. तर पुढे बघू. आता बघा या ठिकाणी कृती दिलेली आहे. मी तुम्हाला आधीच्याच प्रश्नात सांगितलं की 7वीच्या नंतर तुम्हाला अनेक ठिकाणी कृती हा शब्द येणार आहे. तर तुम्हाला प्रश्न काय येतो? खालील कृती पूर्ण करा. आपण वर 4 कृती पूर्ण केलेल्या आहेत. या ठिकाणी अजून एकदा आपल्याला एक कृती पूर्ण करायची आहे. बघा या ठिकाणी एक रिकामा आपल्याला आलेख दिलेला होता जो या ठिकाणी पूर्ण करून देण्यात आलेला आहे. बघा शब्द काय आहे किंवा काय कोणते शब्द आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत. तर पहिल्यांदा बघू. वर्णमालेतील 32वे अक्षर. सांगा बरं वर्णमालेतलं 32वा अक्षर कुठलं आहे? बरोबर, वर्णमालेतलं 32वा अक्षर आहे स. आता पुढे बघू. जंगलातील एक भित्रा प्राणी. तर बघा कधी ससा बघितलाय तुम्ही? हो, तर तो अतिशय भित्रा प्राणी असतो. म्हणून या ठिकाणी काय शब्द दिलेला आहे? ससा. ससा हा कसा प्राणी असतो? अतिशय भित्रा. आलं लक्षात? आता पुढे बघू. नेहमीसाठी समानार्थी शब्द. नेहमीसाठी समानार्थी शब्द कोणता? तर सतत. हो की नाही? सतत म्हणजे नेहमी. आता पुढे बघू. एक शीतपेय.
उन्हाळ्यामध्ये आपण पितो की नाही शीतपेय, तर लिंबू पाण्यापासून आपण बनवत असतो शीतपेय, तर त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात सरबत. त्याला काय म्हणतात? सरबत. पुढे बघा, रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. रस्त्याला कुठला समानार्थी शब्द सांगू शकतो आपण? जो सवरून सुरू झाला पाहिजे. कुठून सुरू झाला पाहिजे? सवरून. बरोबर. तर सवरून सुरू होणारा शब्द कुठला आहे मग? सडक. हो की नाही? आता पुढे बघू, उत्सव या शब्दाला समानार्थी शब्द सांगायचा आहे. कोणता शब्द? उत्सव शब्दाला समानार्थी शब्द. बरोबर. त्याच्यासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? सण. आणि शेवट आहे बघा, ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द, आणि जो कुठून सुरू झाला पाहिजे? र वरून सुरू झाला पाहिजे, आणि त्याचं शेवटी काय आलं पाहिजे? स. तर तो शब्द आहे रास. हो की नाही? कुठला शब्द आहे तो? रास. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ही कृती पूर्ण करता येते. आता पुढे बघू, या ठिकाणी एक उपक्रम दिलेला आहे बघा, ज्याला आपण ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. बघू, तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची मुलाखत तुम्हाला घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही प्रश्नावली तयार करा. बघा, आता तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या अवतीभोवती काही शेतकरी राहतात, आणि तुम्हाला त्या शेतकऱ्याची काय घ्यायची आहे? मुलाखत घ्यायची आहे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रश्नावली तयार करायची आहे. काय तयार करायची आहे? प्रश्नावली. मग कशा प्रकारचे प्रश्न आपण विचारू शकतो बरं शेतकऱ्याला? काही आयडिया आहे? बघा, की तुमच्याकडं किती जमीन आहे, तुमच्याकडं किती गुरं आहेत, तुमच्याकडं शेतीतली कोणती अवजार आहेत, हो की नाही? तुमच्याकडे गायी आहेत का, म्हशी आहेत का, जर असतील तर त्या किती दूध देतात, हो की नाही? अशा प्रकारचे प्रश्न आपण शेतकऱ्याला या प्रश्नावलीमध्ये विचारू शकतो. आता पुढे बघू, या ठिकाणी आपल्याला एक प्रकल्प दिलेला आहे बघा, आणि हा प्रकल्प अतिशय सुंदर आहे. काय आहे प्रकल्प? तर आपल्याला कविता तयार करायची आहे. काय तयार करायचं आहे? कविता. बघा, आजपर्यंत आपण दुसऱ्यांच्याच कविता वाचत आलो, परंतु आता आपण स्वतः देखील कविता तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी मदत म्हणून दिलेल्या आहेत. काय दिलेलं आहे? तर काही शब्द दिलेले आहेत बघा. अंगण हा शब्द आहे, आणि या ठिकाणी आपल्याला काही दुसरे शब्द दिलेत, तर आपल्याला त्या शब्दांवर आधारित एक कविता तयार करायची आहे. पहिल्यांदा आपण शब्द बघू, नंतर त्याची कविता. बघा, अंगण, झाडे, सडा, सारेजण, सण, खेळ, घर आणि प्रशस्त हे शब्द त्या कवितेत आले पाहिजे. किंवा या ठिकाणी एक दुसरी एक आपल्याला कल्पना दिलेली आहे की बा सण आहे, तर त्या सणांवर आधारित देखील आपल्याला कविता तयार करता येऊ शकते. तर कोणकोणत्या गोष्टी आपल्या कवितेत येऊ शकतात? गुढीपाडवा, दिवाळी, पाहुणे, पुरणपोळी, आनंद, मेळ, तोरण, रांगोळी हे शब्द त्या कवितेत येऊ शकतात. आता पुढे बघू, या ठिकाणी तोरण ही संकल्पना दिलेली आहे. कोणती संकल्पना दिलेली आहे? तोरण. तर त्यावर आधारित आपण कविता कशी तयार करू शकतो? तर शब्द येतील रंगीबेरंगी, पाने, फुले, नारळ, दार आणि सुंदर. तर पुढे बघू, बघा की या ठिकाणी बघा, वरील आकृत्यांमध्ये गोलामध्ये दिलेल्या शब्दांशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचे निरीक्षण करा. त्यामध्ये शेवट समान असणारे काही शब्द आहेत. आता बघा, आपण आधीच बघितलं होतं, शेवट समान असणारे शब्द म्हणजे कोणते? की ज्या शब्दांचं यमक जुळतं, की ज्यांचा ध्वनी सारखा येतो, त्याला म्हणतात शेवट समान असणारे शब्द. मग कोणते आहेत ते? बघा, खेळ, मेळ, नारळ, हो की नाही? सर्वांचा ध्वनी सारखाच येतो ना. पुढे बघू, सण, तोरण, सारेजण, हो की नाही? सर्वांच्या शेवटी काय येतं? न. पुढे बघू, दार, घर, सुंदर यांच्या शेवटी पण सारखेच अक्षरं येतात. अशा शब्दांना यमक जुळणारे शब्द असं म्हणतात. या शब्दांना काय म्हणतात? यमक जुळणारे शब्द. आता बघू,
बघा आपल्याला वरील शब्दांवर आधारित या ठिकाणी कविता तयार करून दिलेली आहे. तुम्ही स्वतः देखील अशा प्रकारची कविता तयार करू शकता, पण वरील शब्दांच्या आधारे, बरं का. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी कविता दिलेली आहे तयार करून. घराभोवती प्रशस्त अंगण, जमले तेथे सारे जण. किती सोपं आहे बघा. घराभोवती प्रशस्त अंगण, जमले तेथे सारे जण. सडा रांगोळी अंतोरण, साजरे करतो सगळे सण. झाली कविता, हो की नाही. तुम्ही देखील अशीच कविता तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पुढे बघू. नमुना क्रमांक 2 बघा. गुढीपाडवा आणि दिवाळी आनंदाची खेळीमेळी. गुढीपाडवा आणि दिवाळी आनंदाची खेळीमेळी. तोरण बांधू काढू रांगोळी. बघा, तोरण बांधू काढू रांगोळी. पाहुण्यांना देऊ पुरणपोळी. हो की नाही. किती सोपं आहे कविता तयार करणं. तुम्ही देखील अशीच कविता तयार करू शकता. आता पुढे बघू क्रमांक 3ची कविता. बघा या ठिकाणी क्रमांक 3ला काय दिलेलं आहे. रंगीबेरंगी फुले घेऊनी, सुंदर पाने भोवती वेढुनी. बघा, रंगीबेरंगी फुले घेऊनी, सुंदर पाने भोवती वेढुनी. नारळाने पूजूया हा सण, नारळाने पूजूया हा सण. दारावरती बांधून तोरण. बघा या ठिकाणी देखील एक छोटीशी 4 ओळींची कविता तयार केलेली आहे. बघा, जी 4 ओळींची कविता असते त्याला चारोळी असं देखील म्हणतात. त्याला काय म्हणतात. चारोळी. बघा, तुम्हाला जर कविता तयार करणं अवघड वाटत असेल तर तुम्ही चारोळी देखील तयार करू शकता. चारोळी म्हणजे काय तर 4 ओळींची कविता, तिला काय म्हणतात चारोळी. आणि ह्या सर्व 3 काय आहेत, ह्या आहेत चारोळ्या. आलं लक्षात. ठीक आहे, तर पुढे बघू शेवटचा प्रश्न. बघा या ठिकाणी आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करायची आहे. कोणती गोष्ट आहे वरती तर बघा, रानमेवा कशाला म्हणतात याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं रानमेवा कशाला म्हणतात. तर शेतामध्ये जी कोणती फळं येतात त्याला म्हणतात रानमेवा. पण या ठिकाणी काय करायचं आहे तर रानमेव्यामध्ये कोणकोणती फळे येतात याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा. आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबातली जी व्यक्ती आहेत, मग ते आई वडील आजी आजोबा जे कोणी असतील त्यांच्यासोबत या मुद्द्यावर चर्चा करायची आहे. कोणत्या मुद्द्यावर की रानमेव्यामध्ये कोणकोणती फळं येतात ते आपल्याला सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या 3ऱ्या कवितेची प्रश्न उत्तर बघितलेली आहेत. धन्यवाद.